मराठवाड्यामध्ये यंदा भीषण दुष्काळाची परिस्थिती उद्भवणार आहे। आतापासूनच त्या दुष्काळाचे चटके बसू लागलेले आहेत। मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये यंदा पावसाचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे पाणी कमी होतं आणि शेतीलाही मोठा फटका या पावसाअभावी बसलेला होता। चारा छावणीशिवाय काय अडचण झाली असती? चारा छावणी सुरू नाही केली असती? चांगलं झालं चांगलं झालं चांगलं झालं बघा, चांगलं झालं असं शेतकरी म्हणतात। हे तरुण शेतकरी आहेत। तुमचे काय बैल आहे? हा, 2 बैल। मग बैल आता शेतात काम करणार की चारा छावणीत राहणार? इकडेच राहणार, आता काम नाही सध्याला द्यायला। बरं मला सांगा, चारा छावणीत ही जनावरं तुमची बैल, काम करणारी बैल, गाय, ती आणण्याची वेळ का आली? पाणी नाही, दुष्काळ पडल्यामुळं चारा नाही जनावरांना, शेतीला पाणी नाही, त्यामुळे जनावर सांभाळणं बी अवघड झालेलं आहे। त्याच्यामुळे इथं आणण्याची परिस्थिती अशी आहे। आणखी 2 महिन्याचा काळ आहे हा उन्हाळ्याचा, आणि हा उन्हाळ्याचा काळ पुढं लोटायचा कसा असा प्रश्न सगळ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, गावातील व्यक्तींना पडलेला आहे। आणि त्यामुळं आमदार प्रशांत बंब यांनी पुढाकार घेऊन ही राज्यातील पहिली चारा छावणी सुरू केलेली आहे। आणि या चारा छावणीच्या पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येनं शेतकरी आणि जनावरं इथं दाखल झालेले आहेत। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावी, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।